नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचा सगळ्यांचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आपलं कोकण जसं निसर्गान संपन्न असता, निसर्गाच्या साधन संपत्तीत जसं नटलेलं असताना, त्यासोबतच कोकणात ना खूप असे जुने संस्कृती, रीतिरिवाज, परंपरा ह्या विविधतेन अनमोल असं कोकणाक आपल्या ठेव गावलेला असा. तर मंडळी, असंच आमचं गाव असं वेर्ले. तर त्या वेर्ले गावची ग्रामदैवत आमची श्री आई पावणे देवी. तर ही देवी जी असतात ती माहेरवाशिणी म्हणान माऊलीच्या देवळामध्ये अमावास्येपर्यंत रवाक जाता. शिवरात्रीमध्ये देवी आपली छान असा स्वरूप घेऊन त्या देवळामध्ये स्थानबद्ध होता. त्यानंतर अमावास्ये दिवशी ती आमचा शिद असा आमच्या गावामध्ये, तर त्या शिदाच्या मंदिराच्या वाटेतनं ती पुन्हा एकदा देवकरांच्या घरी जाता. तर या दरम्यान जर एखाद्या व्यक्ती काहीतरी आजारपण असला, काहीतरी त्याच्या पाठीमागनं साडेसती किरमिशा असली, तर ती वंडाळ्यासाठी ती सरवतात. देवी जेव्हा वंडाळं काढतात तेव्हा ते सगळ्या गोष्टी नाहीशा होतात. तर मंडळी, कोकणातली अशीच एक देवीच्या आशीर्वादाची परंपरा तुमका माहिती असा काय? जर माहीत असली तर नक्की कमेंट करा. तर आता आपण शिदात जाऊया आणि तुमका मी दाखवते कशा प्रकारे हे छोटंसं कार्यक्रम असता तो. तर चला हो मंडळी, आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. घ्याजी शिदात जाता येऊक नाहीत ना द्या अजून. चल, सगळेजण सर बसले आहेत, अजून देव येऊक नाही. काल आमचे देव माहेरात गेलो, आज खालती येतले आणि आता कोणा काहीतरी किरीवाळी ह्या त्या गावाला बुडी घालतले, नाही तर नाही कुत्तले त्या देवळाकडे जातले आणि ते येऊन देवकारांना ते जाऊन मग हरतीर घालतले, शांत मटण घालून हरतीर घालतले आणि ते तिंतले. तर देवाच्या मंडळा खालती जर ओले ना, तर आपल्या पाठीमागे जर काही किरमिशा असली, आजार पण असला, तर त्या दूर निघान जाता. तर देव त्या समोरच्या वाटेकसून येतल्यात आणि शिदातनं ते दुसऱ्या मंदिराकडे जाऊ घातल्यात. आता ढोलांचो आवाज येता. तर वंडाळ्यासाठी तिसर साक्षी असा आणि देव अशी हडसून शिदात जातले. आज ज्या तळात पाहिलं त्या तळाची भेट घेतलं आणि पुढे तिथे आज त्याची सिंगी असा अंदाज आज मी 12 मंडळी, आता आम्ही घराकडे जातो विसर्जन. खूप जण आमच्या वाटात तिथं जातात बघू, कारण की देव तिसरसून दर्शन देऊन आमका सगळ्यांना पुढे जातात. असे नसलेली किरमिशा सगळ्यांची दूर होऊ दे आणि सगळीजण सुखी आणि आरोग्यदायी राहू दे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये माका फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवचा होता की आमच्या गावामध्ये
हे सगळे जुने जे परंपरा असतात, रीतिरिवाज असतात, तर ते जपले जातात अजूनही आणि ते व्यवस्थित नेमाधर्मान ते पाळले जातात. तर हे एक माझा छोटासा प्रयत्न होता तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोचवण्याची. तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट, लाईक, शेअर नक्की करा. आपल्या चॅनलवर जर कोण नवीन इलेला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर देवांचं तिच्यापासून आशीर्वाद घेऊन मी डायरेक्ट इथं आमच्या शेताच्या वावरात इलं आहे. तर आता वांगणा पण थोड्या दिवसांनी आमचा पिका केलेला असा भात. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये बाकी काय नाही, एवढंच फक्त माका ती फक्त छोटीशी जी परंपरा असतात ती तुमच्यापर्यंत पोचवत होतो. तर चला मग मंडळी, आजचं व्लॉग कसं वाटलं नक्की सांगा. भेटाय लवकरच एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.